ओके. सो आपल्याकडे काय आहे, मिनी क्यूब आपण यूज करतोय. आणि आपण का लास्ट सेशन मध्ये काय बघितलेलं आहे, इंग्रेस कंट्रोलर कशा पद्धतीने काम करतं ते बघितलेलं आहे. सर्वांना ते क्लिअर होतं कशा पद्धतीने इंटरनल लोड बॅलन्स होणार ते. तिथे आपण यूज केलं आहे की home.com और mobile.com हे जे डोमेन्स आहेत ना, हे डोमेन आपण तिथे टेम्पररी बेसिसवर काय केलंय, इन्सर्ट केलेले आहेत. ठीक आहे. बट ते टेम्पररी पर्पज तिथे तसे या पद्धतीने राहत नाही. ते आपण कुठून बाहेरून डोमेन परचेस करतो, राऊट 53 बरोबर ना. हा, तर त्या पद्धतीने तिथून ट्रॅफिक फॉरवर्ड होतो. तर आता जो आपल्याला नेक्स्ट टॉपिक बघायचा आहे तो आहे कोणता, RBAC, रोल बेस्ड ऍक्सेस कंट्रोल लिस्ट. तर इथे आपला एक मिनी क्यूब जो आहे, हा मिनी क्यूब आधी स्टार्ट करून घेऊ. मिनी क्यूब strt start -- force. ठीक है. So yes, it's going to start our mini cube. तर काय बघायचं आहे, रोल बेस ऍक्सेस कंट्रोल लिस्ट. RBAC चा फुल फॉर्म काय, रोल बेस ऍक्सेस कंट्रोल लिस्ट. आता हे कशासाठी यूज होतं, एनी आयडिया? याचं जे नाव आहे, या नावावरून आपल्याला काही समजत आहे कशासाठी आहे रोल बेस ऍक्सेस कंट्रोल. ACL आपल्याला ऑलरेडी माहिती आहे कशासाठी यूज करतो आपण. ACL कशासाठी यूज करतो, परमिशन, युजरला परमिशन देण्यासाठी. बरोबर आहे, स्पेसिफिक युजर स्पेसिफिक परमिशन. तर इथे सेमच आहे, इथे एक युजर राहणार, त्याला स्पेसिफिक परमिशन राहणार स्पेसिफिक लोकेशनला काम करण्याची. सिंपल आहे. ओके. इट मीन्स इथे तुम्ही काय करणार आहे, युजर मॅनेजमेंटचा पोर्शन कम्प्लीट करणार आहे. क्युबरनेटिस मध्ये युजर मॅनेजमेंटचा पोर्शन म्हणजेच काय राहणार, RBAC. युजर क्रिएट करणे, युजरला परमिशन लावणे, आणि परमिशन लावल्यानंतर तो कुठे काम करणार ते ऑथरायझेशन दे. कळलं? ठीक आहे. तर कुठलाही एक एक्झाम्पल घ्या, एखादा ऑर्गनायझेशनचा एक्झाम्पल घ्या. दोन टर्म्स तुमच्या लक्षात येणार, त्या कोणत्या, दोन टर्म्स नॉर्मली लक्षात येतात. एक म्हणजे कंपनी देण्यासाठी लागेल काय, आपल्याला कंपनी देण्यासाठी तुम्हाला काय एंट्री करायची आहे, कंपनीमध्ये एंट्री करायची आहे, तर तुम्हाला काय रिक्वायरमेंट असेल. आता कंपनीमध्ये जर तुम्ही येत आहे तर तुम्हाला स्किल्स पाहिजे. ठीक आहे, देन ठीक आहे, ओके, तुमचं सिलेक्शन झालं, देन त्यानंतर तुम्ही कंपनीपर्यंत पोहोचले, तुम्हाला आतमध्ये जायचं आहे. काय करणार तुम्ही, सर्वात आधी काय दाखवेल, काय लागेल तुम्हाला, ID कार्ड लागेल, परमिशन्स लागेल. ठीक आहे, की यस यू आर द कॅन्डिडेट ऑफ दॅट कंपनी अँड यू आर अलाउड. करेक्ट आहे. So after validating your ID card, they will provide you, they will grant you a entrance, right? Correct? They grant you permission to enter in the organization. Next, तुम्ही ठीक आहे ID कार्ड दाखवलं, ID कार्ड दाखवल्यानंतर तुम्ही एंट्री केली. नेक्स्ट काय करायला लागेल, तुम्हाला कंपनीच्या आतमध्ये गेल्यानंतर लगेच तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का, नाही. तिथे कंपनीमध्ये भरपूर सारे डिपार्टमेंट्स असणार. हा, डिपार्टमेंट्स असणार, कोणी सेल्स मध्ये असेल, कोणी मार्केटिंग मध्ये असेल. आता तुम्हाला कोणतं काम दिलेलं आहे हे कसं कळेल, हे कोण डिसाईड करतं, तुम्ही कुठे काम करणार आहे, मॅनेजर डिसाईड करतं. ठीक आहे, मॅनेजर डिसाईड करणार. त्यानंतर काय होईल, मॅनेजर डिसाईड करतोय, बट तो तुम्हाला काहीतरी इन्स्ट्रक्शन देणार, काहीतरी रोल तुमचा एक स्पेसिफाय करणार. त्यानंतर तुम्ही कुठे, त्यानंतर तुम्ही त्या डेस्कवर जाणार, तुम्हाला एक डेस्क अलोकेट होणार. बरोबर आहे, डेस्क अलोकेट होणार, तुम्हाला एक प्रॉपर तुमचे इन्स्ट्रक्शन दिले जाणार की तुम्हाला करायचं काय. तुम्ही जर मॉनिटरिंग मध्ये असाल तर मॉनिटरिंगचं काम मिळेल, तुम्ही जर मार्केटिंग मध्ये असाल तर मार्केटिंगचं काम मिळेल, है की नाही. आणखी तुम्ही जर सेल्स मध्ये असाल तर सेल्सचं काम मिळेल. सिंपल आहे. हा, तर त्याला काय म्हटलं जाईल, त्याला काय म्हटलं जाईल, ऑथरायझेशन. तर दोन टर्म्स, ऑथेंटिकेशन, ऑथरायझेशन. ऐकलंय का तुम्ही,
ऑथेंटिकेशन आणि ऑथोरायझेशन. ऐकलंय का नाव? आता यामध्ये थोडस डिस्कस करण्याला काय, तर डिस्कस करण्याला आता कसं एकदम सिंपल प्रोसेस काय असते ती या पद्धतीने प्रोसेस असते. डायग्राम दिसतीये ऑनलाईन मध्ये, डायग्राम दिसतीये? हो सर. ओके. हो सर. तर सिंपल मोड असतो, आपण ऍज अ एम्प्लॉई इथे काम आहोत, ठीक आहे. देन त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कंपनीमध्ये एंट्री करायची आहे, म्हणजे या क्लस्टरमध्ये इथे कन्सिडर करायचं कुबरनेटिस क्लस्टर. ओके. क्लस्टर मध्ये आपल्याला वर्क करायला जायचं आहे. तर तुमची सर्वात आधी काय होईल, ऑथेंटिकेशन होईल. काय होईल? ऑथेंटिकेशन. तर ऑथेंटिकेशन कशा थ्रू होणार? तुमच्या आयडी थ्रू. आयडी आहे का क्रिएटेड? नाही आहे, क्रिएट करावं लागेल. तर काय काय आवश्यक असते आयडी साठी? एक तर तुमची कंप्लीट डिटेल, आणि दुसरा ते डिटेल व्हॅलिडेट करण्यासाठी तुमचा एखादा पासवर्ड. बरोबर, राईट. तर एक कंप्लीट तुमचं डिटेल असेल, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आयडी पासवर्ड ऑथेंटिकेशन प्रोसेस. ओके. तर हे क्रिएट करण्यासाठी आपण काय करणार, तर आपण सर्टिफिकेशन रिक्वेस्ट डिटेल्स ऑफ एम्प्लॉईज. तर सर्टिफिकेशन रिक्वेस्ट आपल्याला काय करायचं आहे, एक सर्टिफिकेट क्रिएट करायचं. त्यामध्ये काय असेल, आपली डिटेल्स असणार. क्लिअर झालं? तर ते असेल सर्टिफिकेट रिक्वेस्ट, त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये CSR म्हणतात. कळलं? आणि हे सगळी रिक्वेस्ट आपली आहे, तर आपला एक पिनकोड असेल, एक सिंपलचा एक छोटासा पासवर्ड असेल त्याला. क्लिअर? तर एक CSR आणि एक पासवर्ड, ज्यामध्ये CSR मध्ये काय तुमचं कंप्लीट इन्फॉर्मेशन डिटेल्स आहे, त्यानंतर एक छोटासा पासवर्ड. आता ते जे पूर्ण डिटेल्स आहे ह्या दोन टर्म्स वरून तुमचा काय बनणार आहे, आयडी क्रिएट होणार, आणि त्याला तुम्ही बोलणार सर्टिफिकेट. पासवर्ड अजूनही सेम राहणार. पासवर्ड काय राहणार? अजूनही सेम राहणार. तुमच्या डिटेल्स वरून तुमचा एक पूर्ण आयडी क्रिएट होईल, आणि त्या आयडीचा यूज करून तुम्ही कुठे जाणार, एंट्री करणार. कुठे? या क्लस्टर मध्ये, एका कंपनीमध्ये असतं ना, सिंपल हीच प्रोसेस. हा, तेच करायचंय. तर सर्टिफिकेट असेल तो, आणि त्या थ्रू तुम्ही काय करणार, एंट्री करणार. आता एंट्री तर केली, एंट्री केल्यानंतर तुम्हाला कोणतं काम आहे, काय करायचं आहे हे माहिती आहे का? नाही माहिती. जोपर्यंत ऑथोरायझेशन होणार नाही तोपर्यंत आपण कुठेही काम करू शकणार नाही. तर एकदा एंट्री केल्यानंतर ऑथोरायझेशन होतं. आता ऑथोरायझेशन मीन्स तुम्हाला कोणतं काम दिलेलं आहे ते आता तुमचा मॅनेजर तुम्हाला रोल असाइन करणार की यू आर ऍडमिनिस्ट्रेटर, यू आर डेटाबेस इंजिनियर, यू आर डेव्हऑप्स इंजिनियर, यू आर सॉफ्टवेअर इंजिनियर असेल. त्या रोल नुसार तुमचं काम डिसाइड होईल. तुम्हाला डेस्क मिळणार, तुम्ही वर्किंग करण्याला सुरुवात करणार. परफेक्ट आहे? हा. तर इथे जो नेक्स्ट पोर्शन आहे तो कोण आहे, रोल ऑथोरायझेशन. कळलं? ते या रोल नुसार तुम्हाला एक रोल मिळेल. रोल इन द सेन्स परमिशन्स मिळतील की तुम्ही कुठे आणि काय करणार. अंडरस्टूड? माइक परफेक्ट. सो सिंपल. आणि कुणाला मिळतो, युजरला ना. तर इथे एक प्रिन्सिपल म्हणून कोण राहणार, युजर. जसं आपण AWS मध्ये बघितलं होतं, IAM मध्ये आठवतो का, प्रिन्सिपल कोण असतो आपला, युजर. ग्रुप्स आणि रोल्स असतात ना. परफेक्ट. तर इथे पण सेम असणार. आणि ऍक्शन्स. ऍक्शन्स काय असेल, म्हणजे तुम्ही काय करणार, रीड करणार, राईट करणार. करेक्ट ना. परमिशन्स. ऍक्शन मीन्स काय, परमिशन्स, जे आपल्या IAM सोबत जर तुम्ही कम्पेअर केलं तर. कळलं? ठीक आहे. तर परमिशन रीड करायची, राईट करायची की एक्झिक्यूट करायची, व्हॉट एव्हर व्हॉट. आणि कशावर करणार, कोणत्या रिसोर्सेसवर करणार. तर इथे जे टर्म्स तुम्हाला इथे दिसत आहेत, रोल, ज्यामध्ये तुमचा रूल डिसाइड असेल, आणि त्यामध्ये काय काय असेल, युजर असणार. त्यानंतर तू काय करणार, म्हणजे रीड राईट जे काही असेल, कोणत्या रिसोर्सवर करणार, पॉडवर करणार, डिप्लॉयमेंटवर करणार, रेप्लिका सेटवर करणार की इंग्रेसवर काम करणार. कळलं? तर हे डिसाइड होईल कशा थ्रू, रोल थ्रू. परफेक्ट आहे. आणि देन तो रोल
त्या रोलनुसार तो प्रोडक्शनवर काम करायचा आहे की टेस्टिंगवर काम करायचं आहे हे डिसाइड होतं. ठीक आहे. रिसोर्स मध्ये जर त्याला प्रोडक्शन रिसोर्स दिले तर प्रोडक्शनवर काम करेल, रिसोर्स मध्ये जर त्याला टेस्टिंग दिले तर टेस्टिंगचे काम करेल. तर आरबॅकचा सिंपलचा फ्लो समजला. एकदा रिकॉल करा काय काय होतं इथे. सर्वात आधी एक युजर आहे, युजर साठी काय असायला पाहिजे, एक आयडी पासवर्ड असायला पाहिजे. आयडी पासवर्ड साठी त्याला सर्वात आधी काय करायचं आहे, एक पासवर्ड जनरेट करावा लागेल. पासवर्ड झाला, पासवर्ड आणि एक डिटेल्ड इन्फॉर्मेशन त्याची एका CSR मध्ये लिहायची आहे. आणि त्या दोघांचा युज करून काय होईल, एक त्याला इथे काय म्हणतो आपण, सर्टिफिकेट. काय बोलणार आपण, सर्टिफिकेट. आणि त्या थ्रू तो काय करेल, क्लस्टर मध्ये एंट्री करणार. ठीक आहे. आणि देन क्लस्टर मध्ये एंट्री केल्यानंतर काय असते, त्याला रोल दिला जातो. रोल जसा मिळेल, जर डीपीचा मिळाला तर डीपी वर जाणार, प्रोडक्शनचा मिळाला तर प्रोडक्शनवर जाणार, टेस्टिंगचा तर टेस्टिंगवर. रोल त्यामध्ये तो युजर कोण आहे, तो करणार काय, कुठे करणार काम हे डिसाइड असतं. आणि हा रोल या युजरला आता अटॅच करायचा आहे. कळलं ना. हा रोल आता या युजरला अटॅच करायचा आहे, तर त्यासाठी यूज होते रोल बाइंडिंग. काय असते, रोल बाइंडिंग. हा एरो दिसतोय या युजर पर्यंत आलेला. इथे रोल युजर कोण असणार आहे याची इन्फॉर्मेशन तर आहे त्या रोल मध्ये, पण तो अटॅच केला का अजून आपण नाही केलाय. तर तो अटॅच जेव्हा आपण करणार त्याला काय म्हटलं जाते, रोल बाइंडिंग. कळलं. तर आता हा पूर्ण फ्लो समजला, डायग्राम व्यवस्थित समजली आहे. काही इश्यू, काही प्रॉब्लेम. ओके. तर हे काम आपल्याला करून बघायचं आहे आणि ते पॉसिबल होतं. तर इथे आरबॅकची थोडी इन्फॉर्मेशन मी इथे कॅप्चर करून ठेवलेली आहे, तुम्हाला दिसेल. दिसतंय. इवन ऑफिशियल डॉक्युमेंटेशन पण बघणार तुम्ही. आरबॅक in Kubernetes. Role-based access control is a primary security mechanism in Kubernetes for regularization access to the Kubernetes API cluster resources based on the roles assigned to user, group and service accounts. कळलं. आतापर्यंत जे डिस्कस केले ते आणि तेच सांगितलेलं आहे. काही वेगळं आहे का, नाही. गुड. काही काय कोणते बेसिक टर्म्स असतात, तर रोल असेल, रोल बाइंडिंग असेल, क्लस्टर आणि क्लस्टर रोल बाइंडिंग. ठीक आहे. ऑथेंटिकेशन, ऑथोरायझेशन, युजर ग्रुप सर्व्हिसेस, जे आता आपण ऑलरेडी सगळे डिस्कस केलेले आहे. क्लिअर. सो ऑफिशियल पेज पण तुम्ही यूज करू शकता. आणि हेच टर्म आपल्याला परफॉर्म करायचे आहेत. त्यासाठी काय लागणार, तर येस सर्वात आधी काय करायला लागेल, ऑथोरायझेशन परमिशन युजिंग रो. नेक्स्ट की पाहिजे, सर्टिफिकेशन साइन इन रिक्वेस्ट आहे. आणि ह्या दोघांचा यूज करून आपण काय क्रिएट करणार, सर्टिफिकेट क्रिएट करणार. व्हेरी गुड. आणि हा सर्टिफिकेट आता व्हॅलिड आहे की नाही आहे चेक करायला ना कुणी, काही डुप्लिकेट करून आणला फोटो. बरोबर आहे. तर आपण काय करणार आहोत, यूज मिनिक्यूब करणार आहोत. तर मिनिक्यूब मध्ये एक ऑथॉरिटी असते, CA.key, CA अथॉरिटी म्हणतात त्याला. काय म्हणतात, सर्टिफिकेशन अथॉरिटी. तर यांच्याकडून हा सर्टिफिकेट आपण काय करू, व्हॅलिडेट करून टाकू. व्हॅलिडेट झाला की तो प्रॉपरली तिथे जाऊन काम करायला रेडी. क्लिअर. बरोबर आहे कार्तिक. तर प्रोसेस सुरू करायची. ओके. आणि ही पूर्ण प्रोसेस तुम्हाला इथे आरबॅकच्या डॉक्युमेंटेशन्स मध्ये किंवा नॉर्मली काही जे सेपरेट डॉक्युमेंट असतात तिथे पण मिळेल. ओके. तर मी नॉर्मल इथे एक छोटी प्रोसेस काढून ठेवली आहे वेगवेगळे डॉक्युमेंटेशन्स यूज करून. सो आय गो विथ दॅट. आणि तुम्ही पण हेच फॉलो करा सध्याच्या कंडिशनला. ठीक आहे. तो आपला क्लाउड शेल इथे आपण काम करायला सुरुवात करणार. आणि सर्वात आधी आपल्याला करायचं काय, तर
की जनरेट करायची. काय करायची आहे? की जनरेट. तर इथे बघा ओपन SSL. ओपन SSL काय आहे सर? ओपन SSL काय आहे? तर ओपन SSL एक कमांड लाईन टूल आहे. कशासाठी यूज करतात? तर इन्क्रिप्शन साठी यूज केला जातो, सर्टिफिकेशन साठी यूज केला जातो. सी इट्स अ वाइडली यूज्ड ओपन सोर्स cryptographic toolkit, okay, providing essential security for network communication including SSL and TLS protocol. SSL माहिती आहे? Secure Socket Layer. It features command line tool for generating keys and certificates. तर आपल्याला तेच करायचं आहे ना, की जनरेट करायची आहे, सर्टिफिकेट्स जनरेट करायची आहे, सिक्युअर. करेक्ट. तर टूल कोणता यूज करणार आहोत आपण? ओपन SSL. क्लिअर? ओके. ओके, देन लेट्स स्टार्ट क्रिएटिंग. तर जो फ्लो मी तुम्हाला सांगितला तोच फ्लो आपल्याला इथे फॉलो करायचा. काय करणार आपण? सर्वात आधी क्रिएट की फॉर युजर ऑथेंटिकेशन. सो दिस इज द कमांड. ठीक आहे. तर प्रॅक्टिकल आपण नेक्स्ट याच्यात बघू. इथे आपण सध्या स्टॉप करू.